होतंय का म्हटलं 10:30 वाजले. तुम्हाला एक गंमत दाखवतो यार. तसं पण सगळ्यांच्याच घरी तसंच असेल. उशीर झाला की शॉर्टकट आपलं मसाले भात. बायकांचं तेच असतं. मला मसाले भात, तुला भाकरी आणि ठेचा. एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? आणि मला ना आजचा जो व्हिडिओ आहे ना तो दुपारी शूट करायचा होता, पण अख्खा दिवस गेला आणि मी रात्रीच्या वेळेला व्हिडिओ शूट करायला घेतला. कामानिमित्त मी बाहेर गेली होती. आत्ताच आली आहे, 9 वाजलेत आणि आता मला स्वयंपाक करायचा आहे. पण सगळ्यात अगोदर ना मी चहा ठेवते, कारण बाहेर एवढं छान वातावरण झालेलं आहे ना. पूर्ण पाऊस पडतोय, असा एकदम मुसळधार म्हणता येईल. कारण 4-5 दिवस झाले इकडे, म्हणजे पुण्यामध्ये तरी पाऊस आहे. दुसरीकडे आहे की नाही मला माहिती नाही, कारण मी काही न्यूज बघत नाही. मला माहितीच नाही पडत बाहेर काय चालू आहे काय नाही. तर पण एवढा पाऊस येतोय ना संध्याकाळच्या वेळी 4-5 वाजल्यापासून चालू होतोय. तर रोज असंच चालू आहे. आज पण पाऊस आहे. म्हटलं चला आधी चहा ठेवते, त्यानंतर ना मग बाकीच्या गोष्टी करेल. स्वयंपाकाला तर भरपूर लेट होणार आहे मला. आज काय बनवायचंय काय नाही अजून तरी काय प्लॅन फिक्स नाहीये माझा. बघूत आता, जे होतंय ते करेल. बाकी पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत मी शेअर करतेच. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. इकडे चहा ठेवलाय मी आणि बघू शकता हे जे आहे ना ते काल माझ्याकडनं दूध उतू गेलंय. तर दूध उतू गेल्याच्या नंतर मी परत तशीच गॅस चालू ठेवला भरपूर वेळ, तर पूर्ण करपून गेला. आता ते घासायला ना मला प्रचंड त्रास होणार आहे. इकडे विजेचं चालू आहे मॅच बघणं आणि आमचा हॉल पूर्ण खाली खाली दिसत असेल तर ते का दिसतंय ना मी ते तुम्हाला नंतर सांगल. हे बघा 9:15 झालेत आणि आमचं इथं काय चालू आहे. चहा बनवायचा. हे बघा चहा चालू आहे. चहाच बनवणार ना. चहा बनवणार. जेवायचा टाइम झालाय आता. जेवायचा म्हणजे लोकांचा होऊन पण गेला. मी बाहेर गेली होती, मग मला चहा प्यावासा वाटला म्हणून चहा ठेवला मी. त्यात पण मी विसरले, गॅस चालू केला, चहा ठेवून दिलं, सगळं टाकलं, तिकडे समोर जाऊन बसली गप्पा मारत. ते अद्रक टाकायचंच विसरली. मग आता पुन्हा गॅस बंद करून त्यात थोडंसं दूध टाकलं ना, अद्रक आणि ते बन 2 आणले होते ना. बन कुठे गेला अजून? एक रात्री खाल्ला. अरे काय हा बन आणलेलं मी रात्री. हा 20-10 रुपये. नाही चांगला लागत. खाल्ला होता का? ते ना चहा बरोबर नाही चांगला लागला, याच्या बरोबर छान लागला. म्हणजे असं साधच खायला, चहा बरोबर नाही छान. मी अर्धा रात्री खाल्ला, अर्धा सकाळी खाल्ला. आता हा विजेच्या वाट्याचा आहे. मी नाही खाणार. मला नाही आवडत. बघा अर्धा खाऊ आपण. थोडा टेस्ट करून बघाल. मला नाही आवडत. पण रात्रीचे एवढे वाजले 9:15. मला अजून स्वयंपाक करायचा आहे. आपण जेवायचो कधी रे? झोपायचो कधी? जेवू ना थोड्या वेळाने. काय बनवायचं जेवायला? तंदुरी रोटी, पनीर टिक्का, फ्राईड राईस. बरं आम्ही नॉनव्हेज खात नाही. आम्ही नॉनव्हेज खात असतो ना, मला ऑर्डर दिली असती. काय चिकन मटन काय असेल ते, व्हेज बिर्याणी वगैरे वगैरे खायचं आहे. फोडून मी थोडंसंच खाणार आहे. हे कोण लटकवलं इथं? मी याच्यामध्ये ते याच्यासारखे काय क्रीम रोल का स्प्रिंग रोल काय? क्रीम रोल असतं. त्यासारखं क्रीम. हा तर ते हे असतं ते. अर्धा करू? नाही मी थोडंसंच खाणार. अर्धा खाऊ ना, पण आपल्याला जेवण पण करायचं दोघांना. हा पण मला नाही आवडत रे. मी खाल्लंय अर्धा बन मस्का खाल्लाय. मला नाही आवडत एवढं. मला खायला घेऊन चल म्हटलं होते मी. कुठे ती कुठली कॅफे याला वारजेला, तिथे मला बन मस्का चहा घ्यायचं होतं. कुठलं? गुडलक? हा तेच गुडलक कॅफे काहीतरी. अरे असंच असतो तो. पाव असतो फक्त बन मस्का. तर तेच मला खायचं होतं. आपण याला खाल्लेला कुठं? नऱ्यामध्ये. तर आपण सगळे जात होत तिकडे. चला आता आम्ही मस्त चहा एन्जॉय करतो आणि थोड्या वेळाने तुम्हाला भेटतो. भाग्यश्री होतंय का? होतंय का म्हटलं? 10:30 वाजले. तुम्हाला एक गंमत दाखवतो यार. काय करते भाग्यश्री? मारला शॉर्टकट. मग आता किती लेट झालं? मला मी बाहेर गेली होती ना. एवढ्या लेट 10-10:30 वाजता कोण काय बनवणार? चपाती भाजी
मग मी केला मसाले भात. तेच मला वाटलं शॉर्टकट मारणार म्हणून. फ्राईड राईस केला. पहिले राईस शिजून घेतला, तो पण करपला, लक्ष नाही गेलं तर पाणी वाह. कमी पडलं. मग आता इथे बिर्याणी मसाला टाकून थोडासा राईस फ्राय केला. भूक लागली आहे, आज उशीर झाला ना. 10:30 वाजले रे. हा, आज खरंच लेट झालं मला पण, कारण मी बाहेर गेली होती आणि मला यायलाच किती वाजले मला यायला? 9. हा, मग तिथून आल्यावर चहा वगैरे बनवला, सगळ्या गोष्टी झाल्या आणि उशीर झाला. आता नाही तसं पण सगळ्यांच्याच घरी तसंच असेल, उशीर झाला की शॉर्टकट आपलं मसाले भात. बायकांचं तेच असतं, कंटाळा आला की खिचडी मसाले भात, उशीर झाला की खिचडी मसाले भात, हे दोन पदार्थ फिक्स असते. नवऱ्यानं बाहेर जेवायला नाही घेऊन गेलं की मसाले भात. मग बाहेर जेवायला नाही घेऊन हा, उशीर झाला की तुम्हाला बाहेर जेवायला नाही. उलट बाहेर जेवायला घेऊन जायला पाहिजे, असं म्हणायला पाहिजे उशीर झाला की चल तुला घेऊन जातो आज मी, तुला तेवढी सुट्टी भेटल. आपल्याला कधी सुट्टी नसती कामात नाही. असेल. बाहेर जेवायला जायचं जाऊ दे, केलाय मसाले भात. ते काय कुठतीये मी ठेसवून होतीये. म्हणजे आता मसाले भातासोबत ठेचा खाणार का? नाही, मला हे नव्हतं खायचं, मसाले भात नाहीच आहे तो. मग तर मी भात शिजवून नंतर फ्राय करते, त्याला माहित काय म्हणतात. त्याला काहीतरी नाव दे ना. फ्राईड राईस पण नाही, कारण माझ्याकडे टोमॅटो संपलेले, बटाटे नाहीये, फ्लावर नाहीये, काहीच नाही. 3-4 दिवस झाले कंटिन्यू संध्याकाळी पाऊस पडतोय आमच्या इकडे, आणि एवढं जास्त पाऊस पडतोय ना की रस्त्याला पाणी असते, त्यामुळे भाजीला काहीच घेऊन नाही आलेले. नॉर्मल कांदा टाकून केलाय. आणि मला ना इकडे एक भाकरी बनवली, ती पण अशी मुडपून ठेवली, मग तुटली. म्हणजे मला मसाले भात, तुला भाकरी आणि ठेचा. मग मला नव्हतं खायचं भात, म्हणून मग मी ठेचा आणि हे खाते. मग मला नव्हतं चालत का भाकर आणि हे ठेचा? तू खात नाही ना भाकरी, तुला आवडत नाही ना. कधी कोण म्हटलं? आता तूच तर म्हणतो की मला आवडत नाही, मी नाही खाणार. काय आज दुपारी काय केलं होतं? हा, मी आज सकाळी पण भाकरीच बनवली होती, कारण माझ्याकडे गव्हाचं पीठ संपलेलं. 2 दिवस झाले गिरणीत जाणंच होत नाहीये माझं, त्याच्यामुळे मग ते संपलेलं. अरे तर मग मला सांगायचं ना भाकरीन ठेचा करणार, मग कशाला मसाले भात केला? ठीक आहे हे पण, ते ना, पण. अजून एक भाकर टाकू का मी, खायची का? आता नाही, आता केल्यावरती कशाला? मग आपण दोघं अर्धी भाकरी खाऊ आणि भात खाऊ. नाही, काय आवश्यकता नाही. मी खातो माझं मसाले भात, तुझं काम आहे, माझं खातो. ठेचा मी असं होतं, जेव्हा बनवला ना तेव्हा खात नाही, जेव्हा नाही बनवला ना तेव्हा मग मला म्हणायचं ठेचा बनवत नाही, असं नाही तसं नाही. आता हा बनवलाय, मी माहित नाही आता कधी संपेल, कारण संपत नाही लवकर, मी एकटीच खाईल. वाढून तेच देते ना, मी जर वाढताना द्यायचं ना. मग मला लक्षात नाही राहिलं, मग म्हणायचं तू घे, नाही तुझा दे काही. घ्या, म्हणजे तू बनवणार, तुलाच वाढायचं लक्षात नाही राहणार, मी कसं लक्षात ठेवणार? मिरची बारीक नाही होते, मिक्सर मध्ये काढ. नाही मिक्सरमध्ये बारीक होईल. हा, मग तुला बारीक करायची आहे का नाही करायची? करायची, पण ती झाडच राहायला लागली ना. हा, मग मिक्सर मध्ये काढ. ते मला असं तांब्यानं तव्यावरती वाटतात ना, ते नाही येत, माझा हात भाजतो त्याला. खाता येतं बघतो. सगळ्यांनाच येतं ते खावं. मग मी काय वेगळं म्हटलं का? तेच म्हटलं. सगळ्यांनाच खाता येतं. टेस्ट करणार का थोडं तिकडली? काय नाही, आता राहू दे, जसं झालं तसं. मग खायला पुन्हा लागतं मला काय? जेवायला बसल्यावर मग म्हणत असतो की कमी झालं. मला बरोबर लागते. असू दे मग. कोथिंबीर टाकायची काही फक्त बाकी झाले, जेवायला बसतो. आत्ताच आमचे जेवण झालेत, भांडी वगैरे आवरून ठेवली मी, आणि मला नंतर लक्षात आलं की व्हिडिओचा एंड करायचा राहिला, तर मी आता व्हिडिओचा एंड करायला घेते. मला अजून चेंज पण करायचं, मी आल्याच्या नंतर तसंच कामाला सुरुवात केली, त्यामुळे चेंज करायचं राहून गेलं. तर चला, आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.